आज आपण बनवणार आहोत पालक कोफ्ता करी। मिस्टरांची फरमाईश होती की त्यांना पालक कोफ्ता करी खायची होती। म्हटलं ठीक आहे बनवूयात। त्यासाठी मी स्वच्छ पालक धुवून घेतला आहे आणि बारीक चिरून घेतला आहे। आम्ही घरात दोघंच असतो त्यामुळे मी त्यानुसार क्वांटिटी घेतली आहे। आता आपण एक कांदा चिरून घेऊया। एक मध्यम आकाराचा मी कांदा घेतला आहे। कांदा आपण बारीक चिरून घेणार आहोत। लग्नाआधी मला वेळेवर कटिंग करण्याची सवय होती, पण आता सुरीने जमायला लागलो। त्यात बाहेर इतकं प्रचंड ऊन, किचनमध्ये तर अगदी गरम वाफा लागतो, त्यामुळे प्रयत्न असतो की पटपट उरकून बाहेर जाऊन बसावं। कांदा बारीक चिरून झाल्यानंतर आपण जी बारीक चिरलेली पालक आहे त्यामध्ये तो ॲड करणार आहोत। सोबतच मी लसूण, आलं आणि मिरचीची पेस्ट तयार केली आहे। ती आपण पालक आणि चिरलेला कांदा यामध्ये 1 चमच ॲड करणार आहोत। 1 चमच हळद, 2 चमचे लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर आपण ॲड करणार आहोत। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। 1 कप बेसन घेतला आहे मी आणि अर्धा चमचा तांदळाचं पीठ, जेणेकरून कोफ्ते छान कुरकुरीत लागतील। पालकला ऑलरेडी पाणी सुटलेलं असल्यामुळे पाणी जरा कमीच घालावं आणि छान मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण त्याचे छोटे छोटे बॉल तयार करून घेऊया। केलेल्या मिश्रणामध्ये टोटल 9 कोफ्ते तयार झाले। तेल आपण तापत ठेवलेलं आहे, त्यामध्ये एक एक करून कोफ्ते सोडूया आणि तळून घेऊया चांगले। हे आपल्याला गोल्डन फ्राय होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहे, म्हणजे छान कुरकुरीत होते। आणि हो, आज मी फर्स्ट टाइम ही रेसिपी ट्राय करते आहे। बघूया कशी होते। छान फ्राय करून झालेले आहेत। आता आपण वाटणाची तयारी करूया। ग्रेव्ही बनवण्यासाठी मी घेतला आहे कांदा, 1 टोमॅटो आणि 1 हिरवी मिरची। त्यात आपण थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे काजूचे तुकडे घालून मिश्रण वाटून घेऊया। पॅनमध्ये तेल तापलं की थोडेसे जिरे, 1 तेजपत्ता आणि आपण तयार केलेले वाटण आपण त्यामध्ये घालूया आणि छान फ्राय करून घेऊया। आता आपण ह्यामध्ये 1 चमचा हळद, 2 चमचे लाल मसाला घालून मिश्रण परत फ्राय करून घेतोय। ह्यामध्ये मी ग्रेव्हीसाठी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। छान एकजीव करून घेऊया आणि 1 वाफ येण्यासाठी त्यावर झाकण ठेवूया। आता झाकण काढून आपण बघूयात आणि मीठ घालूया। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मिश्रण छान एकजीव करायचं आणि आपण तयार केलेले कोफ्ते त्यामध्ये एक एक करून त्यामध्ये सोडूयात। तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी असेल त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता, कमी जास्त तुम्हाला जसं हवं तसं करू शकता। मला थिक ग्रेव्ही पाहिजे म्हणून मी कमी पाणी ॲड केलं। आता आपण एक छान वाफ देऊया। 5 ते 7 मिनिटांनी आपण झाकण काढून बघूयात। खूप छान असा सुगंध सुटलेला आहे आणि ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी सुद्धा अगदी जशी हवी तशी झालेली आहे। अशी आपली पालक कोफ्ता ग्रेव्ही रेडी आहे। गार्निशिंगसाठी त्यावर मी कोथिंबीर ॲड करते। आणि चपातीसोबत सर्व करते। थँक यू।